नमस्कार, येवकार तुमकां हब एनकावंटर कार्यावळीन सनातन संस्था गोंयांत आयल्या 25 वर्सां जाता फुडले वर्सा. ह्या संस्थेन अनेक गजाली हातान घेतल्यो आनी आमी पळयता की रामनाथी आश्रम घालून तांणी वेगवेगळ्यो गजाली हांगा चालू दवरल्यात. त्या वेळार कॉन्ट्रोवर्सीज जाल्यो तरी पूण आजून काम चालू उरलें. पुणून सनातन संस्था आनी हांगचे हिंदू लोक हांचे मदलें नातें आजून म्हणसर तशेंच आसा आनी वाडटाशें दिसता. सो 25 वर्सांचे कारकिर्दीचेर उलोवपा खातीर आमी खास आपण हाडिल्ले आसा चेतन राजहंस. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला कोंकणी समजत नाही म्हणून विल टॉक इन हिंदी, इंग्लिश, मराठी मिक्स. ओके, हाव वॉज युअर जर्नी? म्हणजे तुमची 25 वर्षाची जी जर्नी होती ती कशी होती? नाही, ही 25 वर्षांची एखाद्या कुठल्याही संस्थेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर 25 वर्षे खूप महत्त्वाची असतात. फर्स्ट 25 इयर्स. आणि म्हणजे हे सांगायला हे वाटतं की ही जर्नी खरोखर चांगली होती. सगळी भारतातली श्रद्धावान लोक, सज्जन लोक सनातन संस्थेशी या निमित्ताने जोडली गेली. आज सनातन संस्थेचे साधक जवळजवळ लाखोच्या घरात आहेत. त्यापेक्षाही हितचिंतक आमचे बहुत आहेत. अनेक राज्यांमध्ये आहेत. ज्या राज्यांमध्ये आम्ही पोचलेलो नाही त्या राज्यांमध्ये आम्हाला आमंत्रित करणारे लोक आहेत. तर ही जर्नी मला असं वाटतं की फार आनंददायी होती. चांगल्या लोकांचा सहभाग आम्हाला याच्यात मिळाला. आध्यात्मिक स्तरावर आम्ही काम करू शकलो, समाज सुधारण्याचं काम करू शकलो, श्रद्धेचा प्रसार करू शकलो. मला आठवतं की साधारणतः 99 साली आम्ही जेव्हा गोव्यात पहिल्यांदा ही स्थापन झाली तेव्हा अनेक लोकांनी म्हटलं होतं की गोवा हे ख्रिश्चन स्टेट आहे किंवा हे इथे हिंदू धर्म वाढणं कठीण आहे. पण मला सांगायला आनंद होतो आहे की गोवा हे हिंदू धर्मियांचं, बहुसंख्य हिंदू धर्मियांचं राज्य आहे. इथे रिलिजियस हार्मोनी आहे. आणि या राज्यातनं जी सनातन संस्थेची ज्योत पेटली होती ती आज पूर्ण भारतात जवळजवळ 17 राज्यांमध्ये सनातन संस्था काम करते आहे. आणि या वर्षाचा आमचा संकल्पच हा आहे की आम्ही भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार. तुमचं शहर पण आहे कॉन्ट्रोवर्सीमध्ये. जेव्हा मडगाव बॉम्ब ब्लास्ट झाला तेव्हा एंटायर फोकस वॉज ऑन सनातन संस्था. हाऊ डू यू रिॲक्ट टू दॅट? मला असं वाटतं मडगावचा जो स्फोट होता त्याचं जे निकालपत्र आलं होतं आणि ते निकालपत्र सगळ्यांनी खरोखर वाचलं पाहिजे. कारण निकालपत्रात स्पष्टपणे न्यायालयाने निर्णय देताना म्हटले की सनातन संस्थेला फॅब्रिकेट करण्यासाठी हे निकालपत्र आरोपपत्र लिहिलं गेलेलं आहे. चार्जशीट जी फाईल केली गेलेली आहे, सनातन संस्थेचा कुठलाही संबंध नसताना या किंवा ती टेररिस्ट ॲक्टिव्हिटी किंवा टेररिस्ट ऑर्गनायझेशन नसताना सनातनला फॅब्रिकेट करण्याच्या दृष्टीने सगळे साक्षी पुरावे आणि हे बनवण्यात आलं. प्रत्यक्षात जे खोटं होतं. म्हणजे ह्याच्यात सांगायचं काय की एखादा मडगावला गुन्हा घडला होता. तो मडगावला गुन्हा घडल्यानंतर त्याची परवानगी जी असते ती तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायची असते. पण हा जो गुन्हा होता हा होम मिनिस्टर चिदंबरमच्या ऑफिसमधनं याला अनुमती मिळते. म्हणजे केंद्रातलं सरकार सरळ त्यावेळी कारण तुम्हाला माहिती असेल की 2008ला टेरर अटॅक झाला होता मुंबईवर. तर एक हिरवा जिहाद कुठेतरी आहे, ग्रीन टेररिझम, ह्याची चर्चा सुरू झाली होती. मग काहीतरी सॅफ्रन टेररिझम आहे हे बॅलन्स करायचं होतं. त्यात सनातन संस्थेला गोवण्याचा प्रयत्न केला गेला आणि ते केंद्रातल्या युनियन होम मिनिस्ट्रीकडनं करण्यात आला. हे मला दुर्दैवाने सांगायचं आहे. आणि ह्याचा एक खुलासा सांगायचा म्हणजे काय की द सॅफ्रन टेररिझम मिथ नावाचं पुस्तक युनियन गव्हर्नमेंटमध्ये, युनियन होम मिनिस्ट्रीमध्ये जो अप्पर सचिव होते त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे. जे पुस्तक आज बाजारात उपलब्ध आहे. त्याच्यात सनातन म्हणजे गोव्याच्या बॉम्बस्फोटाविषयी एक वेगळं स्वतंत्र प्रकरण आहे की होम मिनिस्ट्रीत काय चर्चा झाली, कसं डिसिजन गेलं, कसं सनातनला फॅब्रिकेट केलं गेलं, सगळा इतिवृत्तांत दिलेला आहे. त्यामुळे एक व्यक्ती जेव्हा ऑफिसर लेवलचा हे पुस्तक लिहितो आत्मचरित्रात त्याच्या, तेव्हा तुम्हाला ह्याचे खुलासे होतात. तर अशा प्रकारे आम्ही हिंदू धर्माचं काम करतो आणि हिंदू धर्माचं काम करत असताना आम्हाला लक्ष केलं गेलं. का तर व्यवस्था जी होती ती सेक्युलर होती, त्यांना कुठेतरी बॅलन्स करायचं होतं टेररिझमला, म्हणून आम्हाला लक्ष केलं गेलं. 2014 नंतर आपण बघितलं की मोदी गव्हर्नमेंट केम टू पॉवर. त्याच्यानंतर हे सगळं जरा थांबलंय असं वाटतं तुम्हाला की इट्स स्टील कंटिन्यूइंग, देर इज स्टील थॉट प्रोसेस की सॅफ्रन टेररिझम आहे किंवा ते दाखवायचा वगैरे प्रयत्न होणार? नाही, सगळ्यात पहिले काय समजून घेतलं पाहिजे की भारतामध्ये नेहमीच एक नॅरेटिव्ह प्रॅक्टिस राहिलेली आहे, नॅरेटिव्ह बिल्डिंगची. म्हणजे आपण म्हणू शकतो की सेक्युलरिझममुळे काय झालेलं आहे की एक सेक्युलरिझमची डेफिनेशन आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नसल्यामुळे सरकार असो, ॲडमिनिस्ट्रेशन असो,
मीडिया असो किंवा ज्युडिशरी असो, त्यांच्यामध्ये एक मिसकन्सेप्शन आहे सेक्युलरिझमविषयी. व्हॉट इज सेक्युलरिझम? आणि ह्याच्यात मग बहुसंख्याकांना लक्ष करणं हा कुठेतरी त्याच्यातला एक नॅरेटिव्ह बिल्डिंग होतं. म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगेल की सॅफ्रन टेररिझम नावाचा काही प्रकारच नाही. आपल्याकडे भगवा हा रंग अगदी शांतीचा, संन्याशाचा रंग किंवा हिंदू धर्माचा रंग म्हणून मानला जातो. बट ग्रीन टेररिझम पण तसंच आहे ना. Exactly. ग्रीन इज कलर कॅनॉट बी एक्झॅक्टली. त्यामुळे ग्रीन टेररिझम विषयी मी चर्चा करणार नाही, पण जिहाद विषयी मी चर्चा करू शकतो. कारण जिहाद हा जो असतो ना, हा आतंकवाद आहे. जिहाद हा काही तलवारीच्या बळावर केला जातो. जिहाद हा प्रेमाच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे जिहाद ही तर कॉन्सेप्ट धर्मयुद्ध, त्याचा अर्थच अरबी भाषेतला जिहाद हा अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थच धर्मयुद्ध आहे आणि तो युद्ध लढलं जातं. हिंदू धर्मात असं काही युद्ध नाहीच आहे प्रकार. हिंदू धर्म हा विश्वकल्याणाची भावना सांगणार आहे. त्याच्यामुळे हा संन्याशाचा रंग आहे. त्याला तुम्ही काहीतरी हे करता, हे नॅरेटिव्ह आहे. जसं ग्रीन टेररिझम हे नॅरेटिव्ह आहे, तसंच मी म्हणतो सॅफ्रन टेररिझमसुद्धा नॅरेटिव्ह आहे. पण ग्रीन टेररिझम म्हणण्यापेक्षा जिहादी आतंकवाद म्हणणं जास्त योग्य आहे, कारण ती वस्तुस्थिती आहे. तसं हिंदू धर्मात कुठलाही शब्द नाही की जो धर्मयुद्ध म्हणून सांगतो की हे युद्ध आहे. राईट फ्रॉम मालेगाव ब्लास्ट टू इवन मडगावमध्ये पण ज्यांच्या याच्यात स्कूटरमध्ये बॉम्ब फुटला, तो ही वॉज मालगोंडा पाटील, ही वॉज पार्ट ऑफ तुमच्या आश्रममध्ये राहून गेलेले अगदी, ते. अगदी. माझा एक वारंवार आम्ही त्यावेळी आमची मागणी दुर्लक्षिली गेली, ती आज पुन्हा मला करावीशी वाटते. मडगावचा जो स्फोट झाला होता त्याचा खरं तर अन्वेषण झालंच नाही की हा स्फोट कशामुळे झाला, का झाला, काय घडलं होतं. ह्याचं कारण काय की सनातनचा साधक जातोय, तो जाऊन त्याच्या गाडीचा स्फोट होतोय, तर हा स्फोट कशामुळे झाला, काय त्याच्या मागचं कारण होतं, हे तर चौकशी कुठेही आजपर्यंत झालेली नाही. आणि आम्ही त्यावेळी वारंवार प्रेस कॉन्फरन्स पणजीमध्ये घेऊन याविषयी खुलासा करायचा प्रयत्न केला की ह्याचा शोध घ्या. पण सरकारने, म्हणजे त्यावेळीचं होम मिनिस्टर, त्यांनी जी सूचना दिली होती मगाशी मी सांगितलंच, तर त्यांनी एक दिशेनेच ठरवलं होतं की आम्हाला असाच तपास करायचा आहे आणि त्यांनी त्याच दिशेने तर्कात केलं. एक नरकासूरचं नॅरेटिव्ह तयार केलं की नरकासुराला ह्यांना हे करायचं होतं आणि त्या नॅरेटिव्हच्या मागे सनातन संस्थेचा अपप्रचार करण्यात नाही, पण ते तुमच्या संस्थेत होते, आश्रमात होते आणि त्यांच्या गाडीत तो बॉम्बस्फोट झाला. हाऊ डू यू डिफेंड? सगळ्यात महत्त्वाचं काय, मी एवढं सांगेल की मलगोंडा पाटील हे साधक जरी होते तरी गाडीत जेव्हा एखाद्याच्या गाडी स्फोट होतो, गाडी तर तो चालवतोय ना, त्याच्या गाडी स्फोट झाल्यानंतर त्याच्या मागची जी कारण मीमांसा आहे त्याचा शोध घेतला पाहिजे ना. वारंवार आम्ही मागण्या करतोय की ह्याचा शोध घ्या, हे कसं घडलं, ह्याच्या मागे किलिंग एफर्ट होता का, त्याच्या मागे काहीतरी तुमचा conspiracy संशय होती काय आहे यात? तर आम्ही तेव्हापासून शोध घेतोय ना. कारण काय की आम्ही काही याचिका, मोती डोंगरच्या विरुद्ध आम्ही याचिका केली होती. ती हायकोर्टाने गोवा गव्हर्नमेंटला आदेश दिलेले आहेत की बाबा मोती डोंगर जो आहे त्याच्या संदर्भात ते खाली करा. कारण आम्ही त्यावेळी म्हटलं होतं की बांगलादेशी घुसखोरांनी हा व्यापलेला आहे, तिथले लोक बंगाली बोलतात. तर कुठे ना कुठेतरी आम्ही जे मडगावमध्ये जागृतीचं कार्य केलं होतं त्याला काही लोकांचा विरोध होता आणि त्याच्यातनं ही घटना घडली असावी आमचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु आज ह्याचं कुठे शोधच कार्य झालेलं नसल्यामुळे आम्ही अधिकृतरित्या पण याविषयी बोलू शकत नाही. ही आमची अडचण होऊन बसली आहे. ओके, आम्ही गोव्यात बघितलंय सध्या 2-3 गोष्टी झाल्यात. एक म्हणजे अँटी कन्व्हर्जन लॉ विषयी सुरू झाले डिस्कशन. दुसरं म्हणजे हल्लीच सरकारने, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की पोर्तुगीजांच्या खुणा आपण काढून टाकायला पाहिजे. सो व्हॉट इज युअर रिएक्शन टू? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुठलंही राष्ट्र असतं ते राष्ट्र त्याच्या संस्कृतीच्या आधारावर जिवंत राहतं आणि म्हणून जेव्हा राष्ट्र स्वतंत्र होतं तेव्हा त्याच्या संस्कृतीचं पुनर्जीवन करणं आवश्यक असतं जर त्याला सामर्थ्यशाली बनवायचं असेल. तुम्हाला इस्रायलचं उदाहरण माहिती आहे. इस्रायल स्वतंत्र झाला तर त्यांनी आपली भाषा जिवंत केली, हिब्रू लँग्वेज, किंवा त्याचे जे कस्टम्स होत्या, त्याच्या ट्रेडिशन्स होत्या, त्या सगळ्यांना जिवंत केलं. तर भारतामध्ये आज तुम्हाला माहिती असेल की इन्क्विजिशन आपल्याकडे झालं होतं गोव्यामध्ये. तेव्हा इन्क्विजिशनच्या काळामध्ये आज अनेक आपली मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली होती, आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी काही अशी प्रतीकं निर्माण करण्यात आली की जी ख्रिश्चनिटीचा प्रचार करणारी होती. तर आमचं म्हणणं आहे की आता पोर्तुगीज राज्य नाही आहे, गोव्यात भारताचं राज्य आहे. भारतीय संस्कृती इथे होती, अगदी वैदिक काळापासून होती. भारत हे सगळ्यात प्राचीन असं राष्ट्र आहे जगातलं, हे सगळ्या ह्यांनी मान्य केलेलं आहे. अशा स्थितीमध्ये ही जर इथली संस्कृती होती, मी मगाशी तुम्हाला उल्लेख करताना सांगितलं की गोव्यातल्या देवता आजही कुलदेवता जिवंत आहेत, कारण इथल्या देवता सगळ्या आजही कौल प्रसाद देतात. म्हणजे इथली संस्कृती इथल्या लोकांनी जिवंत ठेवलेली आहे. तर आमचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही संस्कृतीचं पुनरुत्थान करता तेव्हा परकीय गुलामीची जी खाणाखुणा असतात त्या नष्ट करणं आवश्यक असतं. काय नष्ट करणार? यू सजेस्ट चर्चेस शुड बी डेमोलिश्ड? नाही, असं म्हणजे एक्झॅक्ट काय, म्हणजे हे वेग होतं स्टेटमेंट, त्याच्यामुळे प्रत्येकाला वाव मिळतो की दे इंटरप्रिट द वे दे वॉन्ट. सगळ्यात महत्त्वाचं काय की
पोर्तुगीज कल्चर जे आहे ते थांबवलं पाहिजे. What is फुटबॉलमध्ये Portuguese फुटबॉलमध्ये जेव्हा पोर्तुगाल जिंकतो तेव्हा आजही गोव्यामध्ये फटाके फुटतात. ही देशभक्ती नाही आहे पहिला प्रयत्न मी नाही, पण भारताविरुद्ध पोर्तुगाल जिंकला आणि फटाके फोडले तर देशभक्ती नाही. अगदी. बट पोर्तुगाल विरुद्ध स्पेन खेळतो, मला स्पेन आवडत नाही, मला पोर्तुगाल आवडतो, आम्ही फटाके फोडतो, त्यात काय प्रश्न आहे? प्रश्न त्याचा नाही. आपली राष्ट्रीयता जी गोव्यातली आहे ती भारतीय राष्ट्रीयता आहे. जेव्हा आपण म्हणतो की फटाके फोडणं हे सेलिब्रेशन आहे, जस्ट हो. लाईक इट इज म्हणजे एक प्रतीक आहे सेलिब्रेशनचं. पण तुम्ही सेलिब्रेशन कधी करताय जेव्हा ज्यांनी तुमच्यावर 450 वर्ष अनन्वित अत्याचार केले, तुम्ही हिंदूंना बाटवलं, तुमचे दात तोडले, तुमचे हात कापले हातखातरो खांबाद्वारे, ज्यांनी तुमच्यावर अन्याय अत्याचार केले त्यांच्या विजयाविषयी तुम्हाला जेव्हा आनंद होतो तेव्हा कुठेतरी आपण आपली संस्कृती शिकलो नाही, आपला इतिहास शिकलो नाही, ह्याचा दुष्परिणाम तुमच्या अंगात झालेला मग असतो. आम्ही स्पेन सेलिब्रेट करायचं, असं आम्ही म्हटलंच कुठे? म्हणजे आता तुम्ही सेलिब्रेटच म्हणताय, नाही करायचं. सेलिब्रेशन कुठे येतं? सेलिब्रेशन म्हणजे उत्सव. आपल्याकडे उत्सव वर्ल्ड शब्द आहे. कपचा फायनल विषय, आता हां. तुम्हीच उदाहरण दिलं अगदी. म्हणून म्हणतो हं. फायनल विषयी. हं. तुम्ही बघता जर फुटबॉल, तर तुम्ही कोणाला चेअर करतात, पोर्तुगीज की स्पेन, की बघतच नाही, की चेअरच करत नाही? प्रश्न त्याचा आहे की मी आध्यात्मिक संस्थेचा असल्यामुळे मला चीअर करायची गरज पडत नाही, त्यामुळे मी कल्चरल ह्याच्यातला येतो. पण तरी सांगतो, खेळ हा खेळ आहे. खेळाविषयी माझ्या मनात पूर्वग्रह नाही. कोणी जिंकलं हारलं हे त्या देशाची अस्मिता आहे, किंवा खेळात जो खेळाडी वृत्तीने पाहतो त्याला काही स्पोर्ट्समनशिप आहे शेवटी ती. प्रश्न हा आहे की तुम्ही सेलिब्रेशन करता तेव्हा पोर्तुगालचे संस्कार तुम्ही अंगावर घेतलेले आणि पोर्तुगाल आमचा होता म्हणून तुम्ही सेलिब्रेशन करता, हे चुकीचं आहे. पोर्तुगाल म्हणजे पोर्तुगाल आमचा आहे म्हणून हां, सो हे वी शुड चुकीचं नॉट मूव्ह ऑन. तुम्हाला आता वाटतं तुम्हाला- की अजूनही आपण 60च्या दशकातच जगायचं, म्हणजे आम्ही 2023 मध्ये आहोत, झालं ते झालं ना, वी शुड मूव्ह ऑन. पोर्तुगाल अगदी. इज पुढे अनदर अगदी. कंट्री, वी आर अनदर अगदी कंट्री. अगदी. हे बघ, आपण पुढच्या जगात गेलं पाहिजे हे निश्चित आहे, पण आपल्या संस्कृतीला घेऊन गेलं पाहिजे. आपली संस्कृतीला जर ठेवून जाणार असू तर आपल्या जीवनात काही आराम राहणार नाही, हे मी पुन्हा सांगतो तुम्हाला. मी मगाशी सांगितलं की आपल्याकडे आज मी गोव्यात राहतो. गोव्यातल्या लोकांचं एक वैशिष्ट्य म्हणून मला सांगायचं आहे, गोव्यात ही रिलिजियस हार्मनी असलेलं एकमेव राज्य आहे. पूर्ण भारतात मी प्रवास केला आहे. गोव्यामध्ये जी प्रकारची रिलिजियस हार्मनी ती जगात कुठेही सापडणार नाही. कुठेही एकमेकांच्या लोकांच्या मनात विद्वेष नाही आहे. म्हणजे ना ख्रिस्ती लोकांच्या मनात पारशी लोकांमध्ये पारशी लोकांचा हिंदू समाज आहे, हिंदू धर्माचा ख्रिस्ती समाजाविषयी. पण अदर राज्यांमध्ये ही भावना नाही आहे. हा एक चांगला भाग असला तरी आपली संस्कृती तो सोडता कामा नये. आजही तुम्हाला मी सांगू इच्छितो की हात कातरो खांब आहे गोव्यात, तो ज्यांनी इन्क्विजिशन पिलर म्हणतात. जगातली 5 राष्ट्र अशी आहेत की ज्यांच्यावर इन्क्विजिशन लागू केलं होतं पोर्तुगालनी. स्पेन आहे, लिमा आहे, पेरू आहे, ब्राझील आहे. या सगळ्या देशांनी इन्क्विजिशनचे म्युझियम बनवले की लोकांचा कसा छळ करण्यात आला, आणि या इन्क्विजिशनपासून आम्ही आपली संस्कृती जिवंत ठेवली. म्हणजे लोकांना इतिहास कळतो आणि ते सतर्क होतात. आज आपल्या देशामध्ये अशी स्थिती आहे, आज गोव्यामधली स्थिती आहे की गोव्यामध्ये आज एकही असं इन्क्विजिशनचं म्युझियम नाही आहे. इन्क्विजिशनचा जो स्तंभ आहे हात खातरो खांब, त्याच्याविषयी जेव्हा चर्चा करायला लागतो तेव्हा सरकारच त्याच्याविषयी तुम्ही आज त्याची दुरवस्था पाहिली, त्याच्यावरून पूल गेला आहे, त्याला जादूला एक साधा बोर्ड लावलेला नाही आहे की हा इन्क्विजिशन पूल आहे, त्याचा हिस्ट्री काय होती, किती लोकांचा छळ करण्यात आला. लोकांना जर हा इतिहासच कळला नाही तो लोक सतर्क कसे होणार? आज बिलिव्हर्सवाले जेवढ्या प्रकारचं धर्मांतरण करतायत त्याचं एक कारण या प्रकारचा इतिहास न शिकवणं हे सुद्धा हात आहे. कातरो खांबो मेन स्ट्रीम मध्ये आणला नाही आणि त्याच्याविषयी माहिती दिली नाही, याला सरकार जबाबदार, अगदी सरकार जबाबदार. भाजपा सरकार पण जबाबदार आहे. अगदी आम्ही म्हणू ना, सरकार सर्व पक्षीय ज्यांनी गेली 50 वर्ष राज्य गोव्यावर केलं ते सगळे जबाबदार आहेत त्याला. नाही, म्हणजे सध्या तरी भाजपा जबाबदार. अगदी. ह्याचे कारण काय की त्यांनी जर त्याच्यासाठी पुढाकार घेतला तर ते जबाबदार राहणार नाही. आज तरी त्यांना टीका करायला तेवढा वाव आहे त्यांच्यावर. सो आता पोर्तुगीजांचे पाऊल आपण खुणा मिटवणं, याचं तुमचं काय नॅरेशन आहे? पोर्तुगीजांच्या खुणा म्हणजे मी म्हटलं ना की या सांस्कृतिक खुणा ज्या आहेत पोर्तुगीजांच्या, म्हणजे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो की मधल्या काळात मला वाटतं ते जहाज आलं होतं पोर्तुगालवरून, तर त्याचं 500 वर्ष गोव्यावर राज्य केल्याच्या प्रत्यर्थ ते आलं होतं. त्याचा एक मोठा उत्सव साजरा गोव्यात करण्यात आला. आता हा उत्सव साजरा करण्याची सरकारी खर्चातून आवश्यकता होती का? आणि हा का केला गेला? गोव्यात आज आम्ही सांगतोय की तो जो फेस्टिवल असतो सनबर्न फेस्टिवल, त्या सनबर्न फेस्टिवलमुळे बरेचसे लोक ड्रग ॲडिक्ट होतात, बऱ्याचशा लोकांच्या सुसाईड्स होतात, लोक तिथे जाऊन हे करतात. ही इंडियन कल्चर नाही आहे. पण तरीसुद्धा सनबर्न फेस्टिवलला आज
प्रमोशन मिळतं. ही जी वेस्टर्न कल्चरला जी मान्यता आहे ही कुठे ना कुठेतरी त्या पोर्तुगीजांच्या गुलामीच्या विचारांमध्ये आहे. पण ती गोव्यात कशाला प्रत्येककडे व्हायला पाहिजे. कुठे? तुम्ही महाराष्ट्रात जाऊन कोणी बोलत नाही की ब्रिटिशांच्या खुणा मिटवा म्हणून. अगदी आम्ही म्हणतो आम्ही काम करतो गोव्यात त्याच्याविषयी. आल्यावर पोर्तुगीज होतं, पण महाराष्ट्रात ब्रिटिश पण राज्य अगदी करत अगदी होते. ब्रिटिशांची आम्ही नावं बदलायला लावली. व्हिक्टोरिया टर्मिनल नाव बदललंय, आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल झालंय. संभाजीनगरचं नाव बदललंय, मोगलांचं नाव बदलून तिथे आज छत्रपती संभाजीनगर नाव झालंय, औरंगाबादचं नाव बदलून. महाराष्ट्रात सुद्धा काम करतोय. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरचं नाव होण्यासाठी 4 महिन्यापूर्वी आम्ही 75,000 संख्येचा मोर्चा काढला, जो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा गेल्या वर्षभरातला आहे. 75,000 लोक एकत्रित येणं ही जागृतीचा परिणाम आहे. ओके, सो पाऊल खुणा गोव्याच्या म्हणतात पास्ट आज मध्ये वास्कोचंच तुम्ही शहराचं नाव घ्या, मी खुणांचं तुम्ही म्हणताय ना, वास्को शहराचं नाव. वास्को कोण होता? वास्को द वास्को द गामा. गामा कोण होता? ज्यांनी भारताला लुटण्यासाठी आलेला एक चाचा होता, समुद्री चाचा होता. पण त्याचं उदात्तीकरण का? आज गोव्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी सुद्धा त्याचं नाव आहे. पण नावं बदलण्यानं काय बदलतं अकॉर्डिंग टू? नावात काय असतं हा प्रश्न नाही आहे. नाही, नावं बदलण्यानं काय होणार? नावं बदलण्याने आपली अस्मितेचं रक्षण होतं. लक्षात घ्या, आपल्या नावांमध्येच आपली अस्मिता आहे, आपली संस्कृती लपलेली आहे. आपल्याकडे मी ॲज अ स्पिरिच्युअल स्टुडंट मी तुम्हाला सांगतो की अध्यात्मात शब्द, रूप, रस, गंध आणि त्याची शक्ती एकत्रित असते. तुम्ही अग्नी म्हटला की तुमच्या डोळ्यासमोर अग्नीची दाहकता दिसते की नाही? तसं तुम्ही वास्को म्हटलं, तुमच्या डोळ्यासमोर वास्को दिसतो, तो वास्को द गामा दिसतो. तुम्हाला तुमच्या संस्कृतीची प्रतीकं दिसली पाहिजेत ना. वास्कोच्या गामाच्या जागी त्याचं जे मूळ नाव असते ते दिसेल असतं तर चांगलं असतं. आज इतकं सुंदर बाजूला कवळे मठ आहे, तुम्हाला माहिती असेल. हे कवळे नाव कोणी पडलं? ह्याचं नाव आहे कैवल्यपूर. हा कैवल्यपूर होता. आज कवळे शब्दातनं जे व्हायब्रेशन्स येतात ते कैवल्यपूरमधनं स्पंदनं कशी येतात, व्हायब्रेशन्स कशी आहेत, तुम्हीच अंदाज घ्या. म्हणजे आपल्या शब्दांमध्ये सुद्धा स्पंदनं लपलेली असतात आणि ही संस्कृती आपली आहे. सनातन संस्थेने याविषयी पण गोव्यात तरी भूमिका नाही घेतली. मी तरी नाही बघितली की नावं चेंज करा वगैरे. अगदी सनातन घेतली आहे. संस्थे. आम्ही गेल्या वर्षी यावर्षी आम्ही विधानसभेमध्ये आमदारांना भेटून प्रत्यक्ष या विषयी, कारण औरंगाबादला आम्ही जेव्हा हे झालं, संभाजीनगर नाव बदललं गेलं, तेव्हा आम्ही पहिला जो निवेदन दिलेलं आहे ते गव्हर्नमेंट ऑफ गोव्याच्या 14 आमदारांना दिलेलं आहे. आता कुठची नावं बदलायची तुम्हाला आठवण असेल तर? आता नाही, प्रश्न हा नाही आहे, सुरुवात तर कुठून तरी झाली पाहिजे. त्यामुळे आम्ही वास्को द गामा या विषयाच्या संदर्भात चर्चा सुरू केलेली आहे. वास्को संभाजीनगर व्हायचं. ते नाव जे आहे ते सरकारनी आमचं म्हणणं आहे की राज्य नामकरण आयोग नेमावा. आमची कॉन्स्टिट्युशनल मागणी आहे. आम्ही कुठलंही नाव घेऊन आलेलं अशी इच्छा नाही. कारण औरंगाबाद जे होतं तिथे संभाजीनगर महाराजांची हत्या झाली होती, त्यामुळे तिथे संभाजीनगर हे नाव योग्य होतं. गोव्यामध्ये एक राज्य नामकरण आयोग गठीत केला जावा, राज्य सरकारने गठीत करावा. त्यांनी तिथल्या इतिहासाचा अभ्यास करावा, तिथल्या संस्कृतीचा अभ्यास करावा, प्राचीन वाङ्मयात त्याचं नाव काय होतं त्या गावाचं याचा शोध घ्यावा आणि त्याच्यानंतर त्याचं नामकरण करावं, अशी आमची कॉन्स्टिट्युशनल मागणी आहे. कारण कुठेही नामकरण तुम्हाला बदलायचं असेल त्याच्यासाठी एक आयोग नेमला जातो, आयोग त्याचा रिपोर्ट सादर करतो आणि त्याच्यानुसार नामकरण दिलं जातं. तर आमची मांडणी तर हीच आहे की वास्कोचं नाव बदलून तिथे योग्य नाव आलं पाहिजे. काय नाव ते तुम्ही नाही सांगणार? प्रश्न त्याचा नाही, कारण ती जबाबदारी आमची नाही आहे, सरकारची आहे. आम्ही आमच्या अर्जात सुद्धा म्हटले की राज्य नामकरण आयोग करून जेवढी नावं आज पोर्तुगाली गोव्यात असतील इन्क्लुडिंग वास्को ती सगळी बदला आणि त्याच्यासाठी सरकारकडे सांस्कृतिक क्षेत्रातले अधिकारी लोक आहेत, इतिहास तज्ज्ञ आहेत, विद्यापीठ आहे आपल्याकडे, गोवा विद्यापीठ, सगळ्यांचं मिळून एक आयोग निर्माण करा. सो व्हॉट नेक्स्ट फॉर सनातन संस्था? 25 वर्ष आता पूर्ण होणार तुम्हाला, त्याच्यानंतर काय? 25 वर्ष पूर्ण होत आहेत ही एक मोठी गोष्ट आहे. आम्ही प्रामुख्याने सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहोत. म्हणजे रिसर्चच्या क्षेत्रात जे काम केले आहे आम्ही, तर ते देवतांचे चित्र आम्ही काम केले, वेगवेगळे सात्विक चित्र कसे असं. धर्मशास्त्रात मूर्ती विज्ञान आहे. तर प्रत्येक तुम्हाला माहिती असेल की एखादी मूर्ती जेव्हा घडवतो तेव्हा आपला प्रतिभेनुसार आता तो चित्रकार किंवा मूर्तिकार बनवत असतो. तर मूर्ती एक्झॅक्ट कशी असली पाहिजे देवतेची हे त्या आपल्या वेगवेगळ्या पुराण ग्रंथांमध्ये मूर्ती विज्ञानात सांगितलेलं आहे. त्याच्यावर आमचा रिसर्च सुरू आहे. आम्ही 8 मूर्ती देवतांच्या सिद्ध केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याकडे अलंकारशास्त्र आहे. म्हणजे आपल्याकडे कुठल्याही प्रकारची आपण गळ्यात सोन्याची चेन घालतो किंवा बाळी घालतो किंवा महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आहेत, दागिने आहेत. त्याच्यामागे एक सायन्स आहे. तर व्हॉट इज द सायन्स प्रत्येकाचा आम्ही रिसर्च केला आहे. जो आर्ट अँड ज्वेलरी नावाचं भारतातलं जे टॉपमोस्ट ज्वेलरीचा मॅगझिन आहे त्याच्यात आम्ही आमचे सगळे रिसर्च हे केलेले आहेत.
आम्हाला तनिष्कनी येऊन ऑफर केली की आम्हाला हा तुमचा रिसर्च खूप आवडला आणि भारतीय संस्कृतीनुसार जी अलंकारशास्त्र आहे ते आम्हाला तुम्ही देऊ शकलात तर आम्ही त्याच्या नक्षी उपयोगात आणतो. आम्ही म्हटलं हा राईट टू कॉपी आहे, कॉपीराईट याला काही नाही आहे, कारण हे इंडियन कल्चरमधलं आहे, आम्ही फक्त रिसर्च करतो. त्याच्या प्रकारे आम्ही आता 4 करिक्युलम सुरू केलेले आहेत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजसाठी. म्हणजे मी सांगायचं की मला आठवतं मुंबई युनिव्हर्सिटीला 3 वर्षापूर्वी आम्ही एक कॅरेक्टर मॅनेजमेंट, म्हणजे पर्सनॅलिटी मॅनेजमेंट हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल, पण पर्सनॅलिटी मॅनेजमेंटच्या पुढे जाऊन कॅरेक्टर, चरित्र व्यक्तीचं चांगलं असलं पाहिजे म्हणून आम्ही कॅरेक्टर मॅनेजमेंटचा एक कोर्स मुंबई युनिव्हर्सिटीला करून दिला आणि त्याची 3री बॅच यावर्षी सुरू झाली आहे. त्याला त्यांनी चरित्रपुष्प असं मराठीत नाव दिलेलं आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीला तो कोर्स आवडला, त्यांनी तो अडॉप्ट केलेला आहे मुंबई युनिव्हर्सिटीकडनं. UGCच्या लाईफ स्किल्सच्या अंतर्गत आम्ही हा डिझाईन केला. गोवा युनिव्हर्सिटीसाठी आम्ही इंडियन कल्चर अँड व्हॅल्यूज अँड इथिक्स नावाचा कोर्स हाफ इयरचा 30 म्हणजे 6 महिन्यांचा आम्ही डिझाईन केलेला आहे. त्याची 2री बॅच यावर्षी सुरू होईल. त्याच्यानंतर सध्या आम्ही मंदिरांच्या क्षेत्रात काम करत आहोत. तर मंदिरांच्या संदर्भात गोमंतक मंदिर महासंघाची स्थापना तर आमच्या वन ऑफ द मेंबर आम्ही आहोत त्याचे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे आम्ही वन ऑफ द मेंबर आहोत. तर यामुळे या मंदिरांची वारंवार मागणी झालेली आहे की मंदिरांचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला काहीतरी एक अभ्यासक्रम, एक करिक्युलम तयार करून द्या. त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. त्याचप्रकारे सरकारी क्षेत्रात म्हणजे सरकारच्यासाठी आम्ही काय करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही सध्या भारतीय सेना, भारतीय पोलीस दलं, त्याच्यानंतर भारतातले बँकिंग अधिकारी या सगळ्यांसाठी निशुल्क स्ट्रेस मॅनेजमेंटचे वर्कशॉप सध्या घेतोय. ही वर्षभर आमची पुढच्या वर्षभरात मुवमेंट असणार आहे. या 25 वर्षात पत्रकारांसाठी पण घेतो. आणि पत्रकारांसाठी मी सांगू इच्छितो आनंदाची गोष्ट की उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या 4 राज्यातल्या पत्रकारांसाठी 1000हून अधिक पत्रकारांसाठी आम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटचे वर्कशॉप घेतले. लवकरच आमची इच्छा आहे की गोव्यातल्या सगळ्या पत्रकारांसाठी एक वर्कशॉप घ्यायची इच्छा आहे. गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पण होतं, पण या सगळ्या ह्याच्यात जमू नाही शकलं. पण यावर्षी आम्ही निश्चित यासाठी प्रयत्न करणार आहोत. गोव्यातच काय तर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश 17 राज्यात आम्ही काम करतो. या सगळ्या राज्यांमध्ये आम्हाला हे काम करायचं आहे. आणि त्याचबरोबर एक सांगायचं म्हणजे की हिंदू धर्माचं कार्य आम्ही करतो. हिंदू धर्मातल्या म्हणजे जागृती करतो आम्ही. म्हणजे नुसतं हिंदू धर्माचं काम म्हणजे हिंदू धर्माचा प्रचारक आहोत असं नाही, तर हिंदू धर्मातल्या अनुचित प्रथा असतात. उत्सवांमध्ये काहीतरी लोक दारू पिऊन नाच करतात किंवा असभ्य महिलांशी वर्तन करतात, तर ह्याच्या विरुद्ध पण आम्ही आवाज उठवतो. होळीच्या वेळी तुम्ही पाहिलं असेल की लोक जबरदस्ती पैसे वसूल करतात देणगी वसूल करण्यासाठी. हा सगळा अपप्रकार आहे. तर त्यासुद्धा हिंदू धर्माचं काम करताना या सगळ्या अपप्रवृत्तींच्या विरोधात सुद्धा आम्ही जागृती करत असतो. तर हे कार्य आता आम्ही 17 राज्यात करत आहोत. तर आमचा प्रयत्न आहे की सगळ्या 28 राज्यांमध्ये या वर्षभरात आपण पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी पूर्णवेळ कोण 1 वर्षासाठी होऊ शकतं यासाठी सुद्धा आम्ही आवाहन करणार आहोत संघटनेच्या आत की पूर्णवेळ 1 वर्षासाठी हिंदू धर्माचे प्रचारक बना. सनातन संस्था जॉईन करा. 1 वर्षासाठी हिंदू धर्मासाठी द्या. 1 वर्ष हा 1 वर्ष हिंदू धर्मासाठी पूर्ण वेळ द्या. टेक अ ब्रेक फ्रॉम युअर वर्क फॉर वन Yes, इयर. yes. ओके, थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अस. एनिथिंग एल्स यू वॉन्ट टू ॲड? नाही, मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याकडे एक खूप छान आहे की सुखस्य मूळ धर्म. चाणक्यांनी कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये म्हटले की सुखाचं मूळ धर्म आहे. तर हिंदू धर्माचं काम करताना मला एक लक्षात आलं की हिंदू धर्मात प्रचंड हिंदू धर्मीय आहोत आपण आनंदी आहोत, पण आपल्याकडे दुःख पण आहे. तर सुखाचं मूळ धर्म आहे. धर्माचं आचरण केल्यानेच व्यक्तीला खरोखर सुख मिळत असतं. त्याच्यामुळे या गोवंतकाच्या पवित्र भूमीत आहोत, परशुराम नगरीत आहोत आपण. तर मला असं म्हणायचं की इथले लोक खरोखर धर्माचरणी तर आहेच. आपल्या कुलदेवतेच्या जात्रांना जातात. कुलदेवतेचं इथे सगळं शुभ कार्याच्या वेळीसुद्धा कुलदेवतेचा कौल प्रसाद मागितला जातो. तर आपल्या जीवनातसुद्धा अशा प्रकारचा जे धर्म सांगितलेत, कुलधर्म कुलाचार सांगितला असेल, पितृधर्म कुलाचार म्हणून आपल्याकडे श्राद्ध परंपरा, श्राद्ध धर्म सांगितलेला आहे. श्राद्ध करा. आपल्या ग्रामदेवतेची पूजा असते, उत्सव असतो, त्याच्यात सहभागी व्हा. असे छोटे छोटे धर्म जरी आपण पाळले तरी आपल्याला खरोखर सुखप्राप्ती होणार आहे. एवढंच आव्हान मी गोव्यातल्या जनतेला करू इच्छितो. ओके, धन्यवाद. देव बरे करू. या आशिल्ले चैतन्य राजहंस स्पोक्समन म्हणयारे ऑफ सनातन संस्था. 25 वर्सां जाता सनातन संस्थेक रामनाथी तांणी आश्रम सुरू केले आनी हांगच्यान सध्या 17 राज्यांनी तांचें काम चलता. फुडल्या वर्सा मार्च 2024 ते 25 वर्सां कंप्लीट करतात. ही मुलाखत तुमी पळयतात www.goanews.up
ह्या वेबसायटी वरवीं आमचे चॅनल पार्टनर्स आसा RDX गोवा आनी प्रोडक्शन पार्टनर्स goaviolin.com. कीप वॉचिंग.